मारेगांव में भारत बंद को लगभग सभी राजनीतिक पार्टियों के साथ सामाजिक संगठन ने अपना समर्थन दिया और इस मौके पर शहर में एक मोर्चा निकाला गया। केंद्र सरकार द्वारा पारित किए गए किसान बिलों को लेकर अब हर तरफ विरोध के सुर सामने आ रहे हैं और दिल्ली में किसानों का जो आंदोलन चल रहा है उसके समर्थन में विभिन्न विपक्षी राजनीतिक दलों द्वारा तथा सामाजिक संगठनों द्वारा 8 दिसंबर को बंद का ऐलान किया गया था। मारेगांव में भी इस बंद को अच्छा प्रतिसाद मिला और इस आंदोलन में महाविकास आघाड़ी के शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, अन्य दलों में भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज शेतकरी, युवा संगठन, व्यापारी संगठन आदि सामाजिक संगठनों ने इस आंदोलन को अपना समर्थन दिया। सुबह 10 बजे के दरमियान सभी पार्टियों के पदाधिकारी तथा कार्यकर्ता मार्टी चौक में एकत्रित हुए और वहाँ के राष्ट्रमाता जिजाऊ बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, शहीद वीर भगत सिंह की प्रतिमा को अभिवादन कर मोर्चा निकाला गया और विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पुतले को भी अभिवादन कर इस मोर्चे की शुरुआत की गई। यह मोर्चा अम्बेडकर चौक, भोलसा रोड, बस स्टैंड चौक, मार्डी रोड, मेन रोड से होकर गुजरा और इस मौके पर सभी पार्टियों के पदाधिकारी तथा कार्यकर्ताओं ने शहर के प्रतिष्ठानों को बंद करने का व्यापारियों से आह्वान किया। बंद के दौरान शहर के छोटे व्यवसायियों के साथ ही औषधि दुकान इत्यादि को नजरअंदाज कर लगभग सभी तरफ बंद दिखाई दे रहा था। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट। केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा काढला त्या कायद्याच्या विरोधामध्ये आज रोजी मारेगावमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारलेला आहे आणि शेतकरी हा हवालदिल होऊन राहिलेला आहे। ह्या निर्णया मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम हे केंद्रातील मोदी सरकार करून राहिलेलं आहे। तरी हा शेतकरी रोडवर रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय मागून घेतल्याशिवाय आजपर्यंत जे घडलं नाही, शेतकरी एकत्र आले नाही, परंतु ह्या मुद्द्यावर पूर्ण भारतातील शेतकरी एकत्र आलेले आहे आणि एकत्र येऊन मोदी सरकारला हा लढा देण्यात सुरू आहे। आज पूर्ण भारत बंदचा पुकार करण्यात आलेला आहे। याच्यानंतरही जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर तीव्र पद्धतीने शेतकरी आंदोलन या देशामध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। आज शेतकऱ्यांनी जो भारत बंद पुकारलेला आहे त्या भारत बंदला संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला आहे। त्या निमित्ताने मारेगाव शहरामध्ये संपूर्ण कडकडीत बंद पुकारलेला असून 100% बंद पाडण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व बीजेपी वगळता इतर पक्षांनी सर्व या ठिकाणी सहभाग नोंदवला। आज तालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीनं आणि इतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व संघटना या सर्वांच्या वतीनं मारेगाव येथील जो बंद पुकारला, जो भारत आजचा बंदचा जो नारा आहे, या नाऱ्याला इथं सहभागी सर्व झालेले आहेत। आज शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा जो भाजप सरकारनं केलेला आहे, या कायदा जिथपर्यंत सरकार मागे घेणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि या दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मारेगाव येथील सर्व पक्ष, भारतीय जनता पार्टी वगळता इतर सर्व पक्ष आणि सर्व संघटना एकवटून आज मारेगाव येथे सर्व बंद पाडलेला आहे। या बंदसाठी सर्व व्यापाऱ्यांनी 100% हा बंद यशस्वी झाला। त्यानिमित्ताने आम्ही इथं तहसीलदार कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना या शेतकरी विरोधी कायद्याच्या संदर्भाने एक निवेदन सादर केलं। हा कायदा जिथपर्यंत केंद्र सरकार मागे घेणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे।